बलिदान दौड मोहिमेचा आजचा आपला पहिला दिवस आहे। आज आपण किल्ले पुरंदर येथे आलो आहोत। हे आल्यानंतर एक थोडासा भ्रमनिरास, म्हणजे याची पूर्वकल्पना होती की हा आर्मी बेस असल्यामुळे इथे बरीचशी स्ट्रिक्ट काही नियम असणार आहेत, परंतु इथे आल्यानंतर असं लक्षात आलं की इथे आपल्याला कोणत्याही प्रकारचा मोबाईल आता आज वापरायचा नाही आहे आणि सगळं सामान कॅमेरापासून सगळं सामान आपल्याला इथे जमा करायचं आहे आणि रिकाम्या हाताने इथून किल्ल्यावर जायचं आहे। पुरंदर किल्ल्यावरील छत्रपती शंभू महाराजांचं जन्मस्थान जे आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत। त्या जन्मस्थानाची निश्चिती जरी आपल्याला स्थान माहीत नसलं तरी संपूर्ण पुरंदर किल्ला शंभूराजांच्या लहानग्या पावलांनी बागडलेल्यामुळे पदस्पर्शाने पावन झालेला आहे याची आपल्याला पूर्वकल्पना आहे आणि त्याचमुळे आज आपण इकडे पुरंदर किल्ल्यावर आलो आहोत। पाहूयात कसा असणार आहे आपला एकंदरीत अनुभव। जय शिवराय मित्रांनो, माझं नाव सत्यजित उल्हास भोसले। सेवेचे ठाई तत्पर या संस्थेचा, शिवकार्य करणाऱ्या संस्थेचा मी अध्यक्ष आणि फाउंडर। मी मुळात एक आर्टिस्ट आहे। बॅचलर इन फाईन आर्ट मी गव्हर्नमेंट स्कूल ऑफ आर्टमधून केलं होतं, आजचं संभाजीनगर, त्यावेळेसचं औरंगाबाद। आणि ते शिक्षण पूर्ण करत असताना ज्या ठिकाणी मी राहत होतो, जे आपले फिरायचे भटकंती करायचे दिवस असतात आपल्या 12th नंतर, जिथं आपण म्हणतो की यूथ लाईफ, तरुणाईची जी मस्ती असते ती आपण जी करत असतो, ती करतानाच मुळात मी अशा शहरामध्ये होतो जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा फारसा गवगवा पाहायला मिळणारे, वारसा दाखवणारे किल्ले तिथे नव्हते। कारण का तो प्रदेश मुघलांच्या ताब्यातला प्रदेश असल्यामुळे तिकडे औरंगजेबाचेच दरवाजे, औरंगजेबाचेच किल्ले असा प्रदेश फार जास्त होता। आणि तिथं गेल्यावर कळलं की ह्या गोष्टीचं काय महत्त्व आहे आणि ह्या गोष्टी नाही वेचल्या तर पुढे आपलं काय होऊ शकतं। त्यामुळे ही संस्था चालू करून या मार्फत गडकिल्ले पाहणे, इतरांना समजावून सांगणे आणि सर्वांपर्यंत हे शिवकार्य पोहोचवणे हे उद्दिष्ट घेऊन आता चालत आहोत। पाहूयात आयुष्यात पुढे अजून काय काय आपल्या हातून शिवाजी महाराज करून घेत आहेत, घडवून घेत आहेत। छत्रपती शंभू महाराजांच्या पाऊलखुणा शोधण्यासाठी, त्यांचे गुणवैशिष्ट्य, त्यांच्या चरित्रामधले त्यांचे स्वभावातून दिसणारे व्यक्तिविशेष गुण हे शोधण्यासाठी आपण बलिदान दौड या मोहिमेवर निघालो आहोत। आणि बलिदान दौड करण्यामागचं उद्दिष्ट आपलं फार क्लिअर आहे की छत्रपती संभाजी महाराज हे इतिहासातून आजवर आपण अनेक वेळा पाहिले आहेत, परंतु पुरंदरवर जन्म झालेले शंभू महाराज वयाच्या 2-3 वर्षीच आईचं त्यांचं निधन होतं आहे। वडिलांचा सहवास फारसा लाभत नाही आहे, वडील इतरत्र सगळीकडे व्यस्त आहेत। अशा वयातील शंभू महाराज कसे होते, त्यांचं पुरंदरवरचं राहणं कसं होतं, त्याच्यानंतरचा त्यांचा जीवनप्रवास कसा होता हे समजून घेण्यासाठी मला वाटतं पुस्तकात गुंतण्यापेक्षा जर का आपण त्या जागांवर गेलो आणि त्या जागांवर जाऊन त्यांचं चरित्र वाचन केलं तर कदाचित ते अजून जवळून समजून येतील। बरं, हे करताना आपण भलेही ही बुलेट राईड करत आहोत, पण यामध्ये कुठेही ग्लॅमर किंवा ऐशो आराम किंवा जीवनाला सुखकारक असा प्रवास आपण कुठेही केलेला नाही आहे। त्या काळातले मावळे जसं एखाद्या मोहिमेवर जाताना राहत असतील तसं राहण्याचा कसा प्रयत्न आजच्या युगाला धरून करण्याचा प्रयत्न करतोय। त्यावेळेस तंबू राहुटे असतील, आज आपण आपले टेंट घेऊन चाललो आहोत। परत जेवणा खाण्यासाठी कुठल्याही हॉटेलवर न थांबता, कुठल्याही मेजवान्या न झाडता, आपल्याला जेवढं जमतंय तेवढंच एक चुलीवर त्यातून जे काय तोडकं मोडकं आपल्याला जेवण बनवता येते ते बनवून, त्याची शिदोरी बनवून किल्ल्यावर नेऊन ती खाणे, हा असा आम्ही एक उपक्रम ठेवलेला आहे। त्याच्यामुळे याचा मागं उद्दिष्ट फार क्लिअर आहे की कुठलीही ऐशोआरामाची जिंदगी आपल्याला यात मजा करायची नाही आहे, मजा मौज मस्ती करण्यासाठी ही मोहीम नाही आहे। हॉटेलच्या लक्झरियस रूममध्ये, AC रूममध्ये झोपून आपण संभाजी महाराज मोहिमेवर गेल्यावर काय फील करत असतील हे नाही समजून घेऊ शकत। त्यामुळेच ही बलिदान दौड आहे। श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की। आता आपण पुरंदरवर आलोय, त्यामुळे आपण छत्रपती शंभू महाराजांच्या जन्मस्थळापासून आपण ही सुरुवात करूयात। आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म, तो जन्म होण्याच्या आधीची पार्श्वभूमी, जन्म होत्या वेळी काय घडलं आणि जन्म झाल्यानंतर काय घडलं, ते कुठं घडलं त्या जागेवर आज आपण आहोत। त्यामुळे ह्या भूमीवर कदाचित आपण त्यांच्या जन्माच्या वेळेच्या घटनाशी, राजकारणाशी कनेक्ट व्हायचा प्रयत्न करू। शिवाजी महाराजांनी इसवी सन 1647 साली रोहिडा किल्ला ताब्यात घेऊन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली। त्यानंतरच्या 10 वर्षात महाराजांनी अनेक पराक्रम केले। त्यात त्यांनी पुणे, पुरंदर, कोंढाणा, चाकण, सुपे ही पुण्याच्या परिसरातली ठिकाणे स्वराज्याच्या अंमलात आणली। या स्वराज्य स्थापनेच्या पहिल्या टप्प्यात मुख्यत्वे करून
विजापूरकरांशीच सामने केले होते. या वेळेपर्यंत त्यांची 2 लग्ने झाली होती. सईबाईंशी त्यांचे लग्न 1640-41च्या सुमारास झाले होते. त्या रूपाने सुंदर गोड स्वभावाच्या त्या होत्या. शिवाजी महाराजांना पहिल्या 3 मुली झाल्या. आता हा फॅक्टर बऱ्याच जणांना लक्षात येत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांची 2 लग्न ऑलरेडी झालेली असताना ते पुण्यात आले. आपल्याला असं सांगितलं जातं की पुण्यात आल्यावर लग्न झाली. 2 लग्न ऑलरेडी झालेली होती आणि त्यासोबत ते इकडे आलेले होते. आणि सईबाईंसोबतचं पण आपल्याला असं सांगितलं जातं की मुलगाच झाला डायरेक्ट. त्याच्या आधीच्या मुलींचा उल्लेखच केला जात नाही. जो केला जातो तरी असं वाटतं की त्या नंतरच्या असाव्यात, पण आधीच्या 3 मुली झालेल्या आहेत, त्यानंतरचा हा मुलगा झालेला आहे. ह्याच्यावरून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मधला बराच काळ शिवाजी महाराजांना राजपुत्र झालेला नाहीये. त्यामुळे त्यांचा जन्म अत्यंत महत्वाचा आहे. या पहिल्या मुलाचा जन्म ज्येष्ठ शुद्ध 12 शके 1579 म्हणजेच 14 मे 1657 गुरुवार या दिवशी पुरंदर येथे झाला. या आनंद प्रित्यर्थ साखर वाटून दान धर्म करण्यात आला. कनकगिरीला मारल्या गेलेल्या संभाजीराजांचे नाव युवराजांना देण्यात आले. हाही फॅक्टर बऱ्याच जणांकडून मिस होतो की संभाजी महाराजांना संभाजी महाराज असं का म्हणलं जातं किंवा संभाजी हे नाव का देण्यात आलं. तर ते नाव कनकगिरीच्या युद्धात जे संभाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराजांचे बंधू जे मारले गेले होते अफजल खानाकडून, त्यांच्या नावावरून हे नाव ठेवलं गेलेलं. जण असं म्हणतात की शंभू का संभाजी, ह्याच्यात काय? ह्याच्यात बराचसा इतिहासकारांचा असा वेगवेगळा आपण म्हणू शकतो की मतप्रवाह असा आहे की महत्वाचे जे काही डॉक्युमेंट्स असतात, जसं की आता आपल्याकडे बघितलं गेलं की आधार कार्ड आहे आपलं किंवा आपले काही डॉक्युमेंट्स असतील, त्या डॉक्युमेंट्समध्ये आपलं जे नाव असतं ते ऑफिशियल नाव महत्वाचं असतं गव्हर्नमेंट रेकॉर्डमध्ये. तसंच बघायला गेलं तर संभाजी महाराजांच्या राजमुद्रेमध्ये, संभाजी महाराजांच्या ग्रंथांमध्ये, काव्यांमध्ये जे त्यांनी स्वतः लिहिलेत, त्यात पण ते त्यांचं नाव संभाजी नाही लिहित कुठंच, ते शंभूचं लिहितात. आणि त्यांच्या राजमुद्रेमध्ये पण श्री शंभो शिवजातस्य म्हणजे शंभू असंच लिहिलंय. ऑफिशियल डॉक्युमेंटवर जर का शंभू आहे तर सगळ्यांचं म्हणणं आहे की मुख्य नाव हे शंभूच आहे. आणि स हा कुठून आला तर शिवाचा सिवा झाला. असं मुघल लोक शिवाजी बोलू शकत नव्हते, इंग्रज लोक डच लोक हे सिवा लिहायचे. इंग्रजांच्या डॉक्युमेंटेशनमध्ये पण सिवागी लिहितात, सिवाजी लिहितात, असं लिहितात. शेचा स उच्चार करायचे. तर असं पण सगळ्यांना बऱ्याच जणांना वाटतं की असा उल्लेख झाल्यामुळे नंतर मग ते अनेकांनी संभाजीच केलं. पण असा पण विरोधाभास काही जण सांगतात की त्यांचंच नाही, इतरांची पण संभाजी नावं असलेली नावं आहेत की, मग त्यांचं काय. तर असं एक होतं, एक मध्यवर्ती जर का काढायचं झालं तर संभाजी नाव त्या काळात प्रचलित होतं, पण यांचं मूळ नाव शंभूच होतं. संभाजी ह्यांना एक अल्टरनेट नाव असावं, पण मूळ नाव हे शंभू आहे. त्यामुळं आपल्या टी शर्टवर पण बघा आपण संभाजी महाराज नाही लिहिले, कारण बोलताना उल्लेख होतो, पण टी शर्टवर आपल्या शंभू महाराजच लिहिलंय. बाळांपणानंतर सईबाईंची प्रकृती फार दिवस चांगली राहिली नसावी. ती कोणत्या तरी दुखण्याने बहुधा बाळांतरोग असावा आजारी होती. पुरंदरहून सईबाई आणि संभाजीला प्रतापगडवर आणण्यात आले. आजारपणात प्रकृती क्षीण झाल्यामुळे तिच्या अंगावर पुरेसे दूध येत नव्हते. त्यामुळे जिजाबाईंना आपल्या नातवाची काळजी घेणे साहजिकच होते. संभाजीस आजारी आईचा संसर्ग होऊ नये आणि दूधही चांगले भरपूर मिळावे या हेतूने जिजाईने नसरापूर जवळच्या कापूरवळ गावच्या गाडे नावाच्या मराठा घराण्यातील धाराऊ आवा या स्त्रीला संभाजीची दाई म्हणून प्रतापगडास नेले. आता हे पण आपल्या डोळ्यासमोर उभं राहणं गरजेचं आहे की प्रतापगडानंतर पुढे ते कुठे गेले, तर पुरंदर नंतर ते पुढे कुठे गेले तर ते प्रतापगडला गेले. आपल्याला वाटतं की राजगडला गेले, ते राजगडला नाही. बरं, मुळात अनेकांना हे वाटतं की प्रसूती झाल्यानंतर लगेच सईबाई गेलेत. मुळात तसं नाहीच आहे. बराच वर्ष ते आजारी राहिले त्याच्यानंतर. या अमोल सेवेबद्दल जिजाईने तिला प्रतिवर्षी 26 होनांची तैनात लावली. या दुखण्यातून सईबाई उठलीच नाही. ती 5 सप्टेंबर 1689 म्हणजे 5 सप्टेंबर 1659 5 सप्टेंबर 1659 म्हणजे आपण आता मगाशी बघितलं की त्यांचा 57चा जन्म आहे, मे मधला 57चा, 2 वर्ष म्हणजे ऑलमोस्ट 2 वर्ष आहेत. 2 वर्ष आणि राजगडावर मरण पावली असं लिहिलं आहे. 2 वर्ष 3 महिने जवळपास, म्हणजे एवढा वर्षाचा काळ आहे. पण आपण इमॅजिन काय करतो की लगेचच गेल्यात, पण 2 वर्षाचं त्यांचं वास्तव्य आहे सोबतचं. पितापुत्र पुढे राजगडावर झालं, राजगडावर डेथ झाली असं लिहिलेलं आहे. भाद्रपद वद्य 14 शके 1581 ही त्यांची मराठी कालगणनेनुसार तारीख. पितापुत्रांच्या आयुष्यातील या दुःखद घटनेनंतर शिवाजी अफजल खान भेटीचा मराठ्यांच्या इतिहासातील रोमहर्षक प्रसंग घडला. अफजल खानाच्या भेटीला जावयाचा निर्णय करताना महाराजांनी संभाजी आणि मातोश्री जिजाबाई यांना राजगडी ठेवावे असे सांगून, पराजय झाला तरी माझा मीच आहे, प्राणनाश झाला तर संभाजी राजे आहेत, त्याच राज्य देऊन त्यांच्या आज्ञेत तुम्ही राहावे असे सांगितले. आता हा उल्लेख वाचताना आपल्याला लक्षात येते की हा त्या भाषेत म्हणजे त्या काळातल्या भाषेत लिहिला आहे. तर यांनी याचा संदर्भ सभासद बखरीचा दिला. सभासद बखरीमध्ये हा असा उल्लेख आहे. पण हे वाचताना आपल्याला एक वेळ आपल्या डोळ्यासमोर आणणं गरजेचं आहे की त्यांचा जन्म झाला
जन्म झाला तेव्हाचं राजकारण असं आहे की त्यांच्याकडं खूप मोठ्या अपेक्षेनं बघण्यात आलंय. आधीच्या सगळ्या मुली झाल्यात. 57 म्हणजे शिवाजी महाराजांचं वय ऑलमोस्ट 27 आहे. 27 वर्ष असताना पण मुलगा नसणं ही आपल्याकडे खूप मोठी गोष्ट आहे त्या काळची. कारण का 12व्या वर्षी पहिले लग्न झालंय, म्हणजे पुढची 15 वर्ष जवळपास मुलगाच नाहीये. त्यामुळे त्यांचं जन्म झाल्याच तो मुलगा प्रचंड मोठ्या जबाबदाऱ्या आणि ओझ्याखाली आलेला आहे. कारण का त्याच्याकडे राजपुत्र म्हणूनच बघण्यात आलं. हे ह्याच्यावरून आपल्याला कळतं की त्यांच्या जन्माच्या नंतरच, म्हणजे बघा ना, 1659 जर काळ आहे तर हा सप्टेंबरचा काळ आहे. नोव्हेंबरमध्येच तर पुढचे युद्ध झाले. एक महिन्याच्या नंतरचा पुढचा काळ आहे. म्हणजे सईबाई जाण्याचा काळ आणि युद्धाचा काळ हा जवळपास एकच आहे. आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये, मालिकांमध्ये आपल्याला ते दिसतं की ते एकत्र झालेलं आहे. आणि हे घडत असताना संभाजी महाराज तिथं आहेत. म्हणजे आई गेली असताना वडील युद्धावर गेलाय आणि 2.5 वर्षाचाच आहे. 2.5 वर्षाचंच वय आहे. 2.5 वर्ष. ह्या वयात मला वाटतं की आपल्या आजूबाजूला जी 2.5 वर्षाची मुलं आहेत त्यांच्याकडे बघून आपल्याला एक लक्षात येतं की आई बापाचं तर किमान ओढ असतेच प्रत्येकाला. 100%. आजीनं किती जरी सांभाळलं तरी 2.5 वर्षाचं पोरगं, 3 वर्षाचं पोरगं आई वडिलांच्या शिवाय राहू शकत नाही. इथं लक्षात येते आपल्याला की संभाजी महाराजांवर लहानपणापासूनच किती संकट आणि किती त्यांच्यावर यातना ओढवलेल्या आहेत. नशिबानं अशा गोष्टी घडवल्या की त्यांच्या आयुष्यात दुःख झालं, पण हा मनुष्य असा इतका स्ट्रॉंग होता की त्यानं त्या सगळ्या निगेटिव्हिटीला तर गिळलंच. म्हणजे जसं शंकरानं विष गिळलं तसं ह्या माणसानं नशिबानं दिलेलं सगळं दुःख गिळलं आणि त्यातून असा वर आलेला मनुष्य हा. त्यामुळे ह्याच्याकडे एक माणूस म्हणून बघणं खूप गरजेचं आहे. म्हणजे एखादा देवच आहे बाबा, एखाद्याच्या ताकदच आहे असं म्हणून नाही चालत. हे त्यानं जन्मापासूनच घडवलंय. 2.5 वर्ष असल्यापासून सहन केलंय. आई वडिलांचा विरह सहन केलाय, आजीसोबत राहिलाय. बरं, आई वडिलांचा विरह सहन केलाय, त्यात कंडिशन बघा. इथं काय लिहिलेलं आहे सभासद बकरेमध्ये की पराजय झाला तरी माझा मीच आहे. 2.5 वर्षाच्या पोराची काळजी केली आहे का? त्याचं काय लिहिलंय? माझ्या पोराची काळजी घ्या नाही म्हणलंय. प्राणनाश झाला तर संभाजीराजे आहेत लिहिले. 2.5 वर्षाचं पोरगं घरी आहे, आपल्याकडचा बाप काय म्हणेल? पोरगाची काळजी घ्या माझ्या मागं. ते म्हणतायत की माझ्या राज्याची काळजी घ्यायला संभाजी महाराज आहे. म्हणजे जबाबदारीचं ओझं बघा केवढं. माझ्यानंतर मी गेलो तर. आणि 2.5 वर्षाच्या मुलावर म्हणजे त्याची काळजी घ्या हा विषयच नाही. त्याला प्रेम द्या, त्याचं सांभाळा नाही, त्याच्यावर जबाबदारीचंच ओझं आहे. आणि हे ओझं एक राजाच्या पोरावर असतंच. पण आपल्याकडे कसं बघितलं जातं की राजाच्या पोराला वयाच्या 20व्या आणि 30व्या वर्षापर्यंत फक्त राजाचा वर्ग म्हणून लाडानं पाजलं जातं. पण राजाचा पोरग होणं, राजकुमार राजाचा मुलगा होणं म्हणजे किती काट्याच्या मुकुटात राहणं हे संभाजी महाराजांकडे बघूनच कळतं. कारण का बाप तसा राजा होता. बाप जर का अफजल खानाचा, औरंगजेबासारखा राजा असता तर पोरांना ऐशोआरामातच वाढवलं असतं. बरोबर आहे. मग त्या पोरांना पुढं जसं शहाजहानला औरंगजेबानं अद्दल घडवली तसंच जर का शिवाजी महाराजांनी संस्कार केले असतं तर पुढे तर तसंच कॅरेक्टर घडलं असतं. पण त्यांनी जबाबदारीची जाणीव 2.5व्या वर्षीच टाकली की तू राजा पुढचा. हे वाक्य सभासद बकरीमधले हे आपण असं जरी म्हणलं की नाही हे शिवाजी महाराजांच्या तोंडातले वाक्य आहेत नाहीत, हे त्या काळाशी सगळ्यात जवळ जाणारं सभासद बकरीमधलं आहे. बरोबर आहे. शिवाजी महाराज अफजल प्रकरणातून सही सलामत सुटले. अफजल खानाचा वध करून त्यांनी अद्वितीय असा पराक्रम केला आणि विजापूरकरांना आपल्या शौर्याची चुणूक दाखवली. त्यानंतर त्यांनी आदिलशाही अंमलाखाली आणलेल्या मराठी मुलकात चढाई सुरू केली. महाराजांच्या तुफानी जीवनात आपल्या लहान मुलाकडे लक्ष देणे कठीणच होते. त्यातून जिजाबाई संभाजीचे पालन पोषण करण्यात समर्थ असल्यामुळे त्यांना या गोष्टीकडे लक्ष देण्याची विशेष जरूरत वाटली नाही. आई वेगळे नातवाकडे जिजाऊचा ओढा आणि प्रेम असणे साहजिकच होते. भोसले घराण्यातील संभाजी हा त्यावेळचा एकुलता एक मुलगा होता. यांचा जन्म झाला 1657चा. 1657ला राजपुत्र जन्माला येईपर्यंत शिवाजी महाराजांचं वय 27 होईपर्यंत जिजाबाईंनी त्यांची 8 लग्न लावून झालेली होती. पूर्ण शेवटचं लग्न जे काही त्यांचं झालेलं ते बेंगलोरलाच झालेलं. जे आपण सोयराबाईंसोबतचं लग्न, शेवटचं लग्न जे म्हणतो ते सोयराबाईंसोबतचं लग्न झालेलं होतं. याच्यावरून आपल्याला एक लक्षात येतं की लग्न करण्यामध्ये राज्य वाढवणं आणि सोयरिकी वाढवणं ह्या बरोबरच राजपुत्र निर्माण करणं ह्याची जी लगमग तगमग आहे ना, की आपण म्हणतो ना डेस्पिरेटली राजा पाहिजे. कारण का स्वराज्य उभं करतोय आणि राजाच नाही झाला तर पुढं होऊच नाही शकत, काय विस्कळीत होणार. आणि ह्याचा विचार जिजाबाईंनी केलाय. आणि त्याच्याचमुळं वडिलांनंतर पण जी बाई सांभाळायला आहे ती त्या मुलाकडं पण एक राजपुत्रच वाढवतीये. म्हणजे परत जबाबदारी झाली. त्या प्रेमा मागं एक जबाबदारीचा हात आहेच की नाही बाबा बाळा तुला मोठं होऊन हे राज्य सांभाळायचंय, नाही बाळा तुला मोठं होऊन हे करायचंय. त्यामुळं मला असं वाटतं ना की हे कॅरेक्टर बघताना आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की बाळकडू जे असतं ना ते किती महत्वाचं आहे. म्हणजे आईकडनं मिळालं, वडिलांकडनं मिळालं आणि आजीकडनं मिळालं, तिघही एका नोटवर आहेत की ह्या पोराला काय करायचंय,
तर हे राज्य चालवायचंय आणि आत्तापासूनच चालवायचंय. म्हणजे त्या पोराला काय डायव्हर्जनच नाहीये आयुष्यात, दुसरं काय करायचं एमच नाहीये. जसं शिवाजी महाराजांना वयाच्या 12व्या वर्षी प्रतिपचंद्र लेखेवरची राजमुद्रा हातात दिली आणि झेंडा भगवा हातात दिलेला, आणि त्या राजमुद्रेत काय लिहिलंय की विश्ववंदिता, विश्वाला वंदनीय राज्य तुला निर्माण करायचंय. म्हणजे टार्गेटच ठरवून दिलं की बाळा तुझं टार्गेट हे की तुला विश्वाला वंदनीय राज्य निर्माण करायचं. याचा अर्थ आपल्याला एक लक्षात येते की दोन्ही माणसं ही जी घडली आहेत, संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज, दोघांना लहान वयातच खूप मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या, आणि त्या जर का दिल्या नसत्या तर ह्या माणसांनी वयाच्या 30व्या 40व्या वर्षी पराक्रम गाजवले नसते, आणि वयाच्या 50व्या वर्षी एकाचं निधन झालं, एकाचं 61व्या वर्षी निधन झालंय. एवढ्या लहान वयात पराक्रम गाजवलाच नसता. आपल्याकडे 20 वर्ष फक्त फील्ड सिलेक्ट करण्यातच जातात, कुठं शिकवायचं. आपण म्हणतो की माझं पोरगं मोठं होऊन शिकेल आणि ठरवेल, नाही, यांनी विचारच नाही केलाय. संभाजी महाराजांचं तरी ठीक आहे, समजू आपण की शिवाजी महाराजांनी राज्य ऑलरेडी निर्माण केलं, यांना वाढवायचंय किंवा सांभाळायचंय. पण शिवाजी महाराजांना एम देताना त्यांच्या हातात 0 आहे, शहाजीराजांच्या हातात. तू राज्य निर्माण करायचंयस, 12व्या वर्षी तिला जबाबदारी दिली की हे राजमुद्रा घे, हे झेंडा घे आणि ही माणसं घे, जा पुण्यात राज्य निर्माण कर. प्रचंड अवघड गोष्ट आहे. आणि मला वाटतं की ही दोन्ही माणसं त्याचमुळे घडली की त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर खूप मोठ्या जबाबदारी लहानपणात टाकलाय. भलेही त्या गोष्टींचा त्यांना पर्सनल लाईफमध्ये खूप त्रास झालाय दोघांना. शिवाजी महाराजांना पण त्यांचं आयुष्य खूप लवकर वार्धक्य आलं, खूप लवकर थकले, आणि संभाजी महाराज न थकताच त्यांना मृत्यूकडे जावं लागलं. पण ह्या दोन्ही गोष्टीमध्ये आपल्या लक्षात येतं की दोघांनी किंमत खूप मोजली, आणि पर्सनल लाईफची किंमत मोजल्याशिवाय मला वाटतं की कुठलंच समाजकारण, राजकारण, देशाचं कारण आपण घडवू शकत नाही आणि करू शकत नाही. संसार सांभाळत आपण देश चालवू शकत नाही. सत्तेमध्ये ह्याच्यावरती आत्ताची चालू परिस्थितीला आहे ना, आत्ताची जो आत्ताचा मुद्दा आहे ना, त्या चालू परिस्थितीला लय ह्याच्यात म्हणजे काय होते आत्ताच्या कंडिशनला मुलांना काय करतात माहिती का, गोदरेशानंतर तू हे कर आणि ते कर, लहानपणापासून त्याचं ठरलेलं नसतंय. बघा आज एक समज आमच्या समाजात एक कातकरी समाजाच्या मुलाला मासे पकडायला शिकवायला लागत नाही, त्याला लहानपणापासून त्याला नदी बशीच ठेवलेला असतो, तो कातकरी पकडतो. पण आपल्या मुलाला काय करतोय माहितीये का, आपण इंग्लिश मिडियमला घालतोय, इंग्लिश मिडियमला घातल्यानंतर त्याच्याकडून आपण उद्दिष्ट वेगळंच सध्या हे करू, त्याला काय सेट नाही करत आहे, अचानक त्याला सांगतोय की तू हे करायचंय, करिअर करायचंय, त्याला करायचंय. त्याच्यामुळे ते करिअर उलट ते फेल जातात मुलं. करिअर कोणतं निवडतो आपण की जे मार्केटमध्ये ट्रेंडिंग चालू आहे, स्कोप आहे. आत्ताचं ते झालेलं आहे. म्हणजे आत्ताच्या चालू घडामोडीला हे उदाहरण लोकांना सांगणं हे लय गरजेचं आहे. म्हणूनच संभाजी महाराजांचं बालपण आणि संभाजी महाराजांचं कॅरेक्टर समजून घेताना हा बालपणीचा मुद्दा समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि ह्यांनी स्वार्थासाठी नाही केलेलं, म्हणजे ते स्वार्थासाठी करायचं असलं असतं तर त्यांनी हे केलं असतं. हे उलट म्हणजे राज्यासाठी करायचे आणि स्वराज्यासाठी करायचे. स्वराज्यासाठी सुद्धा त्यांनी लहानपणापासून ठरवलेलं आहे, स्वराज्यासाठी पण. हे समग्र रायगड सांगताना आपण एक उदाहरण सगळ्यांना कायम सांगतो की शिवाजी महाराजांनी अनेक जण असं म्हणतात की बाबा ते ऑलरेडी ते जहागीरदार होते, जहागीर वाढवण्यासाठी त्यांनी हे केलं. त्या सगळ्यांना एकच पॉईंट सांगावासा वाटतो की छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील बेंगलोरला जेव्हा राहत होते, बेंगलोरला त्यांचं जी काही इन्कम होती ती माझ्या वाचनानुसार त्या आत्ताच्या काळातले नाही, त्या काळातले 10 लाख रुपयेच्या आसपास होती. आत्ताच्या काळातले जर का मोजे तर ते करोडोंच्या वर जातील, एवढी जर का त्यांची मिळकत होती. बेंगलोरचं अख्खं जर का त्यांना गोष्टी सांभाळण्यासाठी दिलेल्या, कंट्रोल त्यांच्या हातात होता. एवढी जहागीर असताना पुण्यासारख्या दळभद्री शहरच म्हणावं लागेल, कारण का त्यावेळेस त्यावर ती पहार, तुटलेली चप्पल आणि कवटी लटकवलेली होती. हे सिम्बॉलिझम होतं की इथे कुणीही काही प्रोडक्टिव्ह काम करायचं नाही, शेती करायची नाही, उद्योगधंदा करायचा नाही, बाजार बसवायचे नाही, अशी शापित भूमी पुण्याची होती. पुणे आज वसलेलं आणि एवढं मोठं वाटते ते नंतरच्या काळामुळं. त्या काळात ती एक म्हणजे अशी शापित भूमी होती, त्या भूमीवर त्यांना पाठवलंय. मला सांगा, जर का प्रॉपर्टीज कमवायची असती तर बेंगलोरमध्ये काय ऐशोआराम कमी होता? शिवाजी महाराजांना काय बरं ऐशोआराम कमी होताचा प्रश्नच नाही. आज कोण माणूस आपल्या बायकोला, आपल्या पोराला आपल्यापासून 500 किलोमीटर 700 किलोमीटर लांब पाठवतो कायमसाठी? म्हणजे चांगला असताना म्हणजे असं तर नाही की स्ट्रगलसाठी नाही ना की बाबा तू तिकडे जाऊन पैसे कमव. बरोबर. म्हणजे एक स्वप्न आहे पैशाचं कमवण्याचं नाही, सत्ता कमवण्याचं नाही, तर जे आपल्या भोवती आपल्या आजूबाजूच्या लोकांबरोबर जे घडलंय, जो अन्याय आपल्या लोकांना बघायला लागलाय, जे जिजाबाईंच्या वडिलांसोबत झालंय, भावांसोबत झालंय, इतके वर्ष चाकरी करून शेवटी सुद्धा तुमचे मुडदे जर का दरबारात पडत असतील तर तुमच्या चाकरीला काहीच अर्थ नाही, आणि तुमच्या घरावाल्याचा आडनाव किती मोठं याला काहीच अर्थ उरत नाही. जाधवराव म्हणजे खूप मोठा किताब होता, पण त्यांचे जर का दरबारात, निजामाच्या भर दरबारात जर का मुडदे पडत असतील तर त्यांना ते कळून चुकलेलं की ही पोकळ आहेत,
सगळ्या गोष्टी. आणि ह्या पोकळ गोष्टी आजच्या जमान्याला समाजात शिकणं गरजेचं आहे. कारण का आपल्याकडे आजकाल अण्णावांचा पोकळ बिरुद घेऊन फिरण्याची खूप मोठी एक प्रथा झालेली आहे. आमचं हे वंशज, आमचं ते वंशज, आमचं हे घर, आमचं ते घर. शिवाजी महाराजांनी, संभाजी महाराजांनी आणि शहाजी महाराजांनी सिद्ध करून दाखवलंय की जोपर्यंत तुमचं स्वतःचं काहीतरी कर्तृत्व नसेल तोपर्यंत तुमचा आडनाव लाख मोठा असू द्यात, तुम्ही कोणाची वंश असू द्यात, तुम्हाला व्हॅल्यू झिरो. पण त्याला आडनावापेक्षा पण आहे ना आत्ताचं कर्तृत्व, आत्ताचं तेव्हाचं नाही. तुमच्या पूर्वज काय होते त्याच्यापेक्षा तुमचं आत्ताचं कर्तृत्व किती आहे त्याच्यावर मोठा अवलंब. मग तुमचं आडनाव आता वेगळं का असा ना, त्या काळातलं नसा ना का, मग काहीच नसा नका. म्हणजे आजच्या लोकांनी हा इतिहास समजून घेणं, आपण ही मोहीम करणं, ह्याच्या मागचा उद्देशच हा आहे की आज इथं आपण 4 लोक आहोत. हा फक्त आपल्या 4 लोकांसाठी विषय नाहीये. आज माझ्याशी रिलेटेड माझे आई वडील आहेत, माझी बायको आहे, माझी उद्या येणारी पोरं असतील, माझे भाऊबंद आहेत, माझे नातेवाईक आहेत, माझे मित्र आहेत, माझा समाज आहे. तसा प्रत्येकाचा आपला आपला समाज आहे. आपण इथं जे वेचतोय ना हे आयुष्यभर आपल्याला त्या लोकांना वाटायचं काम करायचं आहे. याचा अर्थ म्हणजे आपण आज इथे जे कलेक्ट करायला लागलो ना ते कलेक्ट करण्याची ताकद करायची सगळ्यांमध्ये नाहीये, तो वेळ सगळ्यांमध्ये नाहीये, ती ओढ सगळ्यांमध्ये नाहीये. पण मग ते आपण जर का ते करतोय तर आपण आज फक्त इथं थांबलो ना की नाही मला कळलं, मला समजलं. ताकद कशी आहे माहिती आहे तुला आत्ताच्या कंडिशनची. मी आता बघतो ना, आपण कीर्तनात बसलो की 5 मिनिटं, अरे 3 तासाचं कीर्तन ऐकलं की आपण म्हणतो आता नाही असं वागायचं, आता नाही तसं वागायचं. ते 3 तास संपलं ना आपण परत घराकडे गेलो तर संसारात घुसलो की ते परत आपण करतोच. दवाखान्यात गेलो की आपण आता काय म्हणतो, मी काल दिवसभर दवाखान्यात होतो, मी आता काय म्हणलं नको बाबा आपल्याला काय, आपल्याला जीवन चांगलं जगायचं, आपल्याला आता ह्या टेन्शन मध्ये नाही राहायचं. मग हे प्रत्येक मशानेत गेलो तर आपण काय म्हणतो, मरणाचा विचार करतो, मरण बाबा आपल्याला आता आपण जगून घेऊ. म्हणजे प्रत्येक माणूस त्या कॅरेक्टरमध्ये घुसून. पण आपल्याला हे कॅरेक्टर आहे ना, या 8 दिवस हे कॅरेक्टर आपल्याला आयुष्यात अनुभवायचे, त्याच्यामुळेच आपण हे करायचं. खरं तोच म्हणते मी की तो जो ओरा असतो ना, जे आता तुम्ही सांगता सिच्युएशन, त्या भोवती एक ओरा क्रिएट होतो. हॉस्पिटलला गेलं की मी माझ्या तब्येतीची काळजी घेणं, मी आता इथून पुढे खाणार नाही. हा, घरी गेल्यानंतर तो ओरातनं आपण तुटतो. त्या क्षणाला आपल्याला वाटत असं ते खोटं असतं का? नाही, खरंच असतं. पण त्या क्षणाला आपल्याला भोवती कुठलंही मृगजळ नसतं किंवा कुठलंही डायव्हर्जन नसतं. घरी गेलं डायव्हर्जन ढीक बरेत, टीव्हीवर काहीतरी दिसतं, कोणतरी दुसरंच बोलतं, आपण तो ऑरा तोडतो. तो जो ऑरा आहे ना, तो ऑरा सगळ्यांनी 8 दिवस मेंटेन ठेवायचा आहे, जो क्रिएट होणारा ऑरा आहे. पण हे संभाजी महाराजांचं हा आत्ताचा पॅराग्राफ आहे ना, तो जीवनात कसं जगायचं आणि जीवनाला महाराजांनी पुत्रावरती 2.5 वर्षाची असताना काय जबाबदारी टाकली होती, हा पॅराग्राफ लय महत्वाचा आहे, लय खरंच महत्वाचा आहे त्याच्यासाठी. कारण का 2.5 वर्षाचा असताना आपण मुलाला शाळेत जायचा पण विचार करतो की कुठल्या शाळेत टाकायचा हा विचार करतो, तर त्यांनी स्वराज्याची जबाबदारी द्यायची हे केलेली आहे. हे पुस्तक वाचण्यामागचंच कारण हे की ह्या पुस्तकामध्ये आहे ना, आता पहिले त्यांनी 1-2 पॅराग्राफ फक्त इतिहासाबद्दल सांगितलं, पण पुढचे 2 पॅराग्राफ हे त्यांचं स्वतःचं इंटरप्रिटेशन दिलंय आणि संभाजी महाराजांच्या कॅरेक्टरबद्दलचं हिडन फॅक्टर सांगितलेत. हेच इतिहास वाचताना होणं गरजेचं आहे. तुम्हाला फक्त हे 2 मुद्दे वाचून त्यांचा जन्म झाला, त्यांचं असं झालं, त्यांची आई गेली, एवढं वाचून नाही महत्वाचं. त्यांची मानसिकता काय होती, त्यांचं मन कसं घडलं आणि त्यांचं कॅरेक्टर. आता हे वाचल्यावर तुमच्या डोळ्यासमोर आहे ना, एक 2.5 वर्षाचा पोरगा उभा राहिलाय, त्याची आई गेलेली आहे, वडील मोहिमेवर गेले, जिवंत येतील का नाही माहित नाही, आणि आजी म्हणते की तुला राजपुत्र होऊन हे वाढवायचंय. वडील जाताना मायेचा हात नाही फिरवत आहेत, तर जबाबदारीचं पाठीवर नाच फिरवत आहेत की बाळा तुला मोठं होऊन सांभाळायचंय. हे कॅरेक्टर उभं राहिलं तर संभाजी महाराज समजले. सैनिकी शिक्षण, सैनिक शिक्षणासाठी संभाजींचे गुरु कोण होते याची माहिती अद्यापही मिळत नाही. त्या काळी सध्यासारखी सैनिकी शिक्षणाची विद्यालय नसली तरी त्या काळास योग्य होईल अशा घोड्यांवर बसवणे, मल्लयुद्ध करवणे, धनुष्यबाण चालवणे, तलवारीचे व पट्ट्याचे हात, भाल्याची फेक इत्यादी गोष्टींना महत्व होते. त्या सर्व गोष्टी शिक्षण संभाजीला दिले असणारच. शिवाजी महाराज स्वराज्य निर्मितीसाठी अनेक ठिकाणी हालचाली करत होते, त्याचाही लाभ संभाजीला मिळाला असणारच. लहान वयातच संभाजीला शिवाजी महाराजांचा प्रतिनिधी म्हणून मुघलांकडे मनसबदार व्हावे लागले होते. त्यामुळे कळत नकळत त्याला या सर्व गोष्टींचे ज्ञान प्राप्त झाले होते. सैनिकी तुकडीचे नेतृत्व करताना करावयाचे शिक्षण मिळावे म्हणून शिवाजी महाराज संभाजीला अनेक वेळेला 5 ते 10 हजार सैन्यांच्या तुकडीचे नेतृत्व देत असावेत. वय बघा, वय त्यांचं किती आहे संभाजी महाराजांचं, जवळपास 10च्या आसपासचं वय आहे. आणि त्यांना ट्रेनिंगसाठी काय केलंय बघा, 5 ते 10 हजार सैन्याच्या तुकडीचं नेतृत्व दिले. म्हणजे 5 ते 6 हजार सैनिक प्रत्यक्ष लढाई झाल्या, लुटपुटची लढाई नाही, आणि त्याचं नेतृत्व दिलं. इन्चार्ज, हार झाली तरी तुझी, जीत झाली तरी तुझी. म्हणजे फक्त तुला फक्त जबाबदारीचं बाळकडून नाही दिलंय, तर त्याला ट्रेनिंग पण दिले. तसं 10व्या-12व्या वर्षीत जर का त्याला डायरेक्ट 7 आणि 10 हजाराच्या आघाडीवर पाठवलंय, तर त्या पोरावर का नाही संस्कार होणार आणि का नाही ते पोरग पुढे जाऊन छत्रपती शंभू महाराज होणार, जर का हे असे आई वडील असतील तर.
युद्धकलेत आणि डावपेचात कुशल असलेल्या शिवाजी सारख्या पित्याचे मार्गदर्शन लाभल्यामुळे संभाजी युद्धकलेत तरबेज झाला. आता त्यांनी वर सांगितलंय की त्यांच्या गुरुची माहिती मिळत नाही सैनिक शिक्षणाच्या, पण इथं त्यांनी हे बिंबवण्याचा प्रयत्न केलाय की खुद्द शिवाजी महाराजच त्याचे गुरु आहेत त्या बाबतीत, कारण का त्यांनी त्याला ट्रेनिंग दिलेलं आहे आणि ते स्वतः त्याला सोबत ठेवून तसं ट्रेन करतात. आणि आता फक्त अजून संभाजीच नाव चालू आहे, संभाजी महाराज नाहीच लागलेले अजून, कारण का अजून तो संभाजी बाळच आहे. शिवाजी महाराजांनी शृंगारपूर घेतल्यानंतर म्हणजे 1661 सालानंतर संभाजी महाराजांचा विवाह पिलाजी शिर्के यांची कन्या राजसबाई बरोबर मोठ्या समारंभात साजरा केला. विवाहानिमित्त 4-5 लाख रुपये खर्च झाला. वधूचे नाव येसुबाई असे ठेवण्यात आले. ही माहिती ताकाका म्हणजे ताराबाई कालीन कागदपत्रे पृष्ठ क्रमांक 147 मधनं ही त्यांनी घेतलेले. म्हणजे यांनी या पुस्तकामध्ये बऱ्याचशा गोष्टी तत्कालीन संदर्भामधल्या ॲज इट इज लिहिल्यात आणि त्याच्यासमोर टिप्पणी लिहिलं. इथं ताकाका एवढंच लिहिलं. आता बऱ्याच जणांना ताकाका जसं आपल्याला मग अशी तो कळला नाही तसं हे नाही कळत, पण मला आधी वाचनात आल्यामुळे इथं कळतंय की ताकाका म्हणजे ताराबाई कालीन कागदपत्रे. हे रेफरन्स खालचे वाचणं लय महत्वाचं असतं. दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, संभाजीचे दुसरे लग्न दुर्गाबाई नावाच्या स्त्रीशी झाले होते. हे लग्न केव्हा आणि कुठे झाले, ही मुलगी कोणाची असावी या संबंधित काहीच माहिती मिळत नाही. हा उल्लेख त्यांनी ताराबाई कालीन कागदपत्राच्या रेफरन्सनं दिलेला आहे. पण आपल्याकडे आज आपण म्हणतो की संभाजी महाराजांचं दुसरं लग्न झालंच नव्हतं. हे म्हणताना आपण दोन मतप्रवाहांवर बोट ठेवतो. एकीकडे आपण म्हणतो की संभाजी महाराज एक पत्नी एक वचनी होते म्हणून त्यांचं कॅरेक्टर आपण चांगलं म्हणतो. मग हे वाक्य बोलताना तुम्ही नकळत शिवाजी महाराजांचा अपमान करतायच ना. मग त्यांनी 8 लग्न केली, मग एक वचनी एक नव्हते का? तर दोन्ही गोष्टींमध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांनी त्या गोष्टी केल्यात, राजकारण ती घडवलेली आहेत. आज आपल्याकडे जसं ही युती ती युती ह्याला धरून त्याला धरून जे अलायन्स करतात तसं त्यांनी ते अलायन्स करून 8 लग्न केलेले आहेत. म्हणून संभाजी महाराजांच्या दुसऱ्या लग्नाचा रेफरन्स मिळाला म्हणून संभाजी महाराजांच्या कॅरेक्टरवर बोट ठेवणं कितपत चुकीचं योग्य आहे. बरं, दुसरं लग्न केलंच नव्हतं, एकच लग्न केलेलं होतं, हा खोटा आविर्भाव मिरवण्यात काय पॉईंट आहे? इथं जर का ताराबाई कालीन कागदपत्रातला हा उल्लेख दिलाय तर ताराबाई म्हणजे कोण आहेत? वहिनीच ना त्यांची, संभाजी महाराजांची वहिनी आहेत त्या. वहिनी म्हणजे काही लय लांबचं नातं नाहीये, जवळच आहे. आणि त्यांच्या कागदपत्रात जर का उल्लेख मिळतोय तर नक्कीच त्याचा काहीतरी रेफरन्स त्यांना आहे. असं म्हणलं जातं की त्यांच्या घराण्याचा उल्लेख नसल्यामुळं कदाचित प्रतिष्ठित घराणं नसावं, काहीतरी कुठल्या तरी एखाद्या सर्कमस्टन्समध्ये त्यांना ते लग्न करावं लागलं असावं असं मला वाटतं. कदाचित असंही असू शकतं की कुठल्या तरी युद्धाच्या काळात किंवा कुठल्या तरी अनपेक्षित काळात ते लग्न करावं लागलं, कारण का लग्नाचा उल्लेख नाही. जसं येसुबाईंच्या लग्नाचा बघा, लगेच उल्लेख पण झाला आणि 4 लाख रुपये खर्च झाला हे पण लिहिलंय. खर्च लिहिलाय याचा अर्थ काय माहितीये का? रेफरन्स मिळाला. हे यांनी उगाच नाही लिहिलं. 4 लाख खर्च झाला म्हणजे त्यांना रेफरन्स मिळाला खर्चाचा. मग ह्यांच्या लग्नाचा रेफरन्स नाही मिळत म्हणजे कदाचित हे लग्न थोडंसं आपण म्हणू शकतो की दबक्या आवाजात झालेलं लग्न असावं. पुढे जाऊन त्याचा काही रेफरन्स नाही. पर्सनल लाईफ मध्ये त्यांचं लग्न कोणाशी झालं आणि त्यांनी किती पोरगं पैदा केलं ह्याची तुम्हाला काय फरक पडतोय? आणि ह्यानं फरक आपल्याकडे आज राजकारणात आणि आज समाजात वावरताना हे गोष्टी तिन्ही कॅरेक्टर समजून घेणं आणि त्यांनी तिघांनी केलेली कामं समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. किती विरोधाभास आहे बघा. एकाच्या नाटक शाळेतल्या स्त्री आहेत, 2-4 लग्न आहेत, दासीपुत्र पण आहेत. म्हणजे शहाजीराजांच्या बाबतीत असं आहे, शिवाजी महाराजांच्या ह्याच्यात 8 लग्न करावी लागेल पण पॉलिटिकल अलायन्समुळे. संभाजी महाराजांच्या काळात एकच लग्न महत्वाचं केलं, दुसऱ्या लग्नाबद्दल आपल्याला माहिती मिळत नाही. पण तिघांचं कॅरेक्टर्स बघा. स्वराज्य निर्मितीचं, स्वराज्य संकल्पनेचं काम एकानं केलंय, स्वराज्य निर्मितीचं एकानं केलंय, स्वराज्य रक्षणाचं आणि वाढवण्याचं काम एकानं केलंय. म्हणजे त्यांनी पर्सनल लाईफमध्ये आपल्या काही घडत असताना आपल्या एमवर, ध्येयावर, फोकसवर कुठेही परिणाम होऊ दिला नाहीये. त्यांनी त्यांचं कार्य बजावलंय म्हणून इतिहासात त्यांची नोंद झाली ना, तर त्यांनी 8 लग्न केली म्हणून 2 लग्न केली म्हणून. पण आज आपल्याकडे काय केलं जातं की एखाद्याचं कॅरेक्टर हे त्यानं केलेलं लग्नाबरोबर, एखाद्या त्याच्या प्रकरणावर, म्हणजे एखादा माणूस राजकारणात उतरायला लागला आणि चांगलं काम करतोय तर त्याचं जुनं प्रकरण काढायचं, त्यानं स्टॅग्नेशन पहिलं करायचं, त्याला हनी ट्रॅप करवायचं. अरे तो तिकडं काय करतोय त्याच्या पर्सनल लाईफ मध्ये ह्याचा काहीच मॅटर नाही करत. तो त्याच्या कामात कुचराई करतोय का? नाही करत आहे. आणि मग जर का हे आपल्याला इतिहास स्वतः सांगतोय, मग इतिहास शिकायचा का आणि वाचायचा का? संभाजी महाराजांचा राजकारणातला प्रवेश, आता आपण जे वाचलं ना की जन्म, त्यांच्यावरचं जे संस्कार, त्यांचं जे काही जडणघडण झाली त्याच्यानंतरचं त्याचं आउटकम काय आहे ना ते ह्या प्रकरणात आपल्याला कळायला येतं. शिक्षण व युद्धकलेत ज्ञान प्राप्त करून घेत असताना संभाजीला लहान वयातच राजकारणाचे प्रत्यक्ष धडे घेण्याची संधी मिळाली होती. वयाच्या 9व्या-10व्या वर्षीच तो मुघलांचा मनसबदार झाला होता. 9व्या-10व्या वर्षी मुघलांचा मनसबदार म्हणजे आपल्या लोकांना अजूनही कळत नाही मुघलांचा मनसबदार म्हणजे काय. इन शॉर्ट, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना मुघलांच्याकडं नोकरीलाच पाठवलं होतं. मनसबदारी म्हणजे नोकरीच करणं. किती ती 8,000ची असेल, 10,000ची असेल, 15,000ची असेल, नोकरीच करायची तिथे जाऊन. त्यांना 10,000 सैनिकांचा पगार मिळणार
सरकारकडनं, त्यांनी तो स्वतःकडे घ्यायचा आणि त्या 10,000 सैनिकांना पोसायचं आणि युद्धासाठी तरबेज ठेवायचं, तर सज्ज ठेवायचं. जेव्हा पण वर्ण आदेश येईल तू 10,000तली एवढी माणसं घेऊन लढायचा, ते काम करायचं. म्हणजे 10,000चे मनसबदारी. आता मला सांगा 10-15,000 लोकांचा पगार जर का 8 आणि 10 वर्षाच्या पोराच्या हातात द्यायला जातोय, त्या पोराला मनसबदारी स्वीकारायला औरंगाबादला जायला लागतं. त्यावेळेसचं औरंगाबाद, आजचं संभाजीनगर, तिथे त्याला जावं लागतंय ते मनसबदारी घ्यायला. म्हणजे 8व्या आणि 10व्या वर्षाच्या पोराला राजकारणात ढकललंय लिटरली. जे शिवाजी महाराज पण करत नव्हते 8व्या-10व्या वर्षात स्वतःच्या. ते तेव्हा बेंगलोरला वडिलांकडे होते, त्यांनी तिथं काही गोष्टी बघितल्या असतील, पण त्यांनी काय विचार केलाय की आपल्याकडे वेळच नाहीये की उद्या हे पोरगं मोठं होईल, 20 वर्षाचं होईल, मग ह्याला राजकारण शिकवून घेऊन जाऊ. औरंगजेब कधी पण येणार आहे, ह्याला तरबेजच करायचा आहे. म्हणजे ह्या पोरावरती मला वाटते की आपल्यातल्या आत्तापर्यंत कुणामध्येच ती कॅपॅसिटी नसावी, एवढी कॅपॅसिटी त्यांनी त्या 8 ते 10 वर्षाच्या पोरात बघितली. म्हणजे एवढ्या वाढलेल्या 30 वर्ष झालेल्या 25 वर्ष झालेल्या पोरांमध्ये पण आपण कदाचित ही जबाबदारी देताना जरा असं विचार करू की अरे एवढ्या लोकांचा पगार, म्हणजे एवढ्या लोकांच्या कंपनीचा ह्याला इन्चार्ज बनवण्याआधी एखादा बाप विचार करेल की काय करायचं. ह्यांनी 8व्या-10व्या वर्षीच 9व्या-10व्या वर्षी ह्याला देऊन टाकली. तर नुसती दिली नाहीये, तर ऑफिशियल मनसबदारी स्वीकारली. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची एकनिष्ठपणे सेवा करावी असेही ठरले होते. साहजिकच ते औरंगजेबाचे ताबेदार झाले होते. या पेचातून शिवाजीने युक्तीने स्वतःची सुटका करून घेतली. त्यांनी 5,000चे मनसब आणि नोकरीची खर्चाची जहागीर स्वतःच्या नावानं न स्वीकारता संभाजीच्या नावाने स्वीकारली आणि राजकारणाचे डावपेच करण्यासाठी ते स्वतः मोकळे राहिले. म्हणजे काय माइंडसेट विचार करा या माणसाचा, की ह्यांनी फिकीरच नाही गेली की आपलं 9 वर्षाचं 10 वर्षाचं पोरगं कॅपेबल आहे का, ते करू शकतं का. नाही, ह्या राजकारणातनं 2 गोष्टी साधायच्या आहेत. एक म्हणजे आपली जी आता स्वराज्याची हानी होती ती थांबवायची, त्यासाठी तह करणं गरजेचं आहे, पर्यायच नाहीये, तह करावं लागणार आहे. जे चुकीचं आपल्या डोक्यात पसरलं होतं ना की मोडेन पण वाकणार नाही, त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे की महाराजांनी वेळेप्रसंगी यशस्वी माघार घेतलेले आहेत. आणि त्याचंच उदाहरण आज आपण पुरंदर उभं राहूनच शिकतोय की माघार घेणं गरजेचं असतं वेळेप्रसंगी. आणि शिवाजी महाराजांनी ते सिद्ध करून दाखवलंय. माघार घेतली, पण त्यात पण तुम्ही तुमचा ध्येय सोडत नाहीये की बाबा करावंच लागतंय ना, तर ह्याच्यात काहीतरी अशी मेक मारून ठेवायची की तो म्हणतोय तसं पण झालं पाहिजे, पण आपण आपल्या ध्येयापासून हटलं नाही पाहिजे. त्यांनी पोराला गुंतवलं त्याच्यामध्ये आणि स्वतः मोकळे राहिले. म्हणजे उद्या तह मोडला तरी बाबा मी नाही मोडला, संभाजीनं मोडला. संभाजीनं तुम्ही काय ते बघा. बरं, किल्ले कोण जिंकतंय, मी जिंकतोय, संभाजी नाही जिंकत. आणि हेच खेळी बापलेकांनी शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी पण केले. शहाजी महाराज तिकडे विजापूरला आदिलशाहीच्या सरदारी दरबारी चाकरी करतायत आणि इकडे सांगतायत काय की शिवाजी आता माझ्या हाताबाहेर गेलाय, तो काय करतोय हे माझ्या हातात नाही. सेम हेच इथं केलंय. ह्याच्यावरून आपल्याला कळतंय की हे दोघं पण राजकारणात किती मुरलेले होते. कारण का ते खेळवतायत कोणाला, औरंगजेबाला खेळवतायत, जो काय फक्त उत्तर भारतात आणि दिल्लीचा राजा नव्हता, तो अर्ध्या जगाचा राजा होता. त्याचमुळे संभाजीचा नकळतपणे राजकारणात चंचू प्रवेश झाला आणि राजकारणाचे प्रत्यक्ष धडे घेण्याची संधी मिळाली. या तहानंतर शिवाजी आणि संभाजी 15 जून 1665ला राजगडावर गेले. तहात ठरलेल्या अटीप्रमाणे 13 जूनला उग्रसेन कच्छवासोबत संभाजीला राजा जयसिंगाच्या हवाली करण्यासाठी त्यांच्या छावणीत पाठवले. छावणीमध्ये पाठवून दिले. म्हणजे मनसबदारी स्वीकारणं म्हणजे आपल्याला काय वाटतं की नुसतं त्याच्या नावावर काहीतरी टेंडर निघाल्यासारखं तिथं जायचंय, मुघलांकडे जायचंय. आणि असं तसं नाही, तर औरंगजेबाच्या सैन्यात जायचंय आणि मुलाला द्यायचंय, ते पण 8 वर्षाच्या. जयसिंगाने पोशाख व रुपयाच्या हौदासह हत्ती देऊन संभाजीचा सन्मान केला. सप्टेंबर 1665 पर्यंत शिवाजीचा प्रतिनिधी या नात्याने संभाजी मुघलांकडे ओलीस राहिला. 1665 पर्यंत, म्हणजे 1665 म्हणजे तोच वर्षाचा तो काळ चालू आहे अजून. त्याच काळापर्यंत ओलीस राहिला. म्हणजे काय की जर का शिवाजी महाराजांनी जरा जरी इकडे काही चुकीचं पाऊल केलं तर तलवार संभाजी महाराजांच्या गळ्यावर होती. याची जाणीव शिवाजी महाराजांनाही होती, याची जाणीव संभाजी महाराजांनाही होती. 2.5व्या वर्षी आपल्या वडिलांना आपल्याला जबाबदारी टाकली. त्याच्यानंतर 5व्या-6व्या वर्षी आपला वडील आपल्याला ट्रेनिंगसाठी डायरेक्ट सैन्यामध्ये पाठवतोय. 8व्या-9व्या वर्षी डायरेक्ट मुघलांची मनसबदारी देतोय. म्हणजे काल परवापर्यंत आपल्या लोकांबरोबर भिडवत होता की ह्यांच्यासोबत जा, आता डायरेक्ट शत्रूच्या गोटात टाकतोय, इथं कधी कत्तल होऊ शकते. म्हणजे जबाबदारी टाकण्यामध्ये कुठंच मला वाटते आकडता हातच नाही घेतलाय शिवाजी महाराजांनी, सोयच नाही ठेवली काय. लहान वयातच संभाजीला आपल्या पित्याचे प्रतिनिधित्व स्वीकारावे लागले होते. तो मुघलांचा मनसबदार असल्याने त्याला शिवाजी महाराजांसोबत आग्र्यात जाणे प्राप्तच होते. त्याच्या बालवयाचा विचार केला तर महाराष्ट्रातून उत्तरेस जाणे फारच त्रासदायक होते, यात काही शंका नाही. जिजाबाई आणि इतर आप्तमंडळींचा निरोप घेऊन दोघेही पिता पुत्र 5 मार्च 1666 या दिवशी शत्रूंच्या शिबिरात जाण्यासाठी निघाले. तेव्हा पालखी, घोडे, उंट अशा साधनांनीच प्रवास करावा लागत असे. किती येते? 5 मार्च 1666. म्हणजे 65ला तह झाल्यानंतर लगेच एका वर्षातच जायचंय. बरं, ते पण संभाजी महाराजांना फिरायला घेऊन जायचं म्हणून नाही घेऊन गेलेत, आता मनसबदारीत म्हणून घेऊन गेलेत. ऍक्च्युअल इन्व्हिटेशन शिवाजी महाराजांना कमीच आहे.
मेन इन्व्हिटेशन संभाजी महाराजांना, कारण का ऑफिशियल नोकर त्यांचा संभाजी महाराज आहे. त्यामुळं शिवाजी महाराज एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून स्वराज्याचे आणि संभाजी महाराज एक ऑफिशियल नोकर म्हणून आग्र्याला गेले. मे जूनच्या सुमारास उत्तर हिंदुस्थानात उन्हाळाही तापदायक असतो. अशा खडतर परिस्थितीमध्ये प्रवास करून दोघेही 11 मे 1666 रोजी आग्र्यास पोहोचले. मालुकचंदाच्या सराईत पोहोचल्यानंतर त्यांनी आपले तंबू ठोकले. 8व्या वर्षीच कठीण प्रवास करावा लागल्यामुळे संभाजीच्या काटपणाची, सहनशक्तीची आणि धैर्याची कसोटी लागली असे म्हणावयास हरकत नाही. म्हणजे किती कालखंड आहे तिथं पोहोचायचा? नाही मेच आहे. 11 मेला पोहोचले, 5 मार्चला निघाले, म्हणजे मार्च मध्ये निघाले, 11ला पोहोचले. 2 महिने. ह्याच्यातून आपल्याला काय कळतंय की संभाजी महाराजांना मेंटल प्रेशर सोबत फिजिकल प्रेशर पण टाकलंय. 8 आणि 10 वर्षाचा पोरगा आहे म्हणून त्यांना बाबा फिजिकल स्ट्रेस नको, आग्र्यापर्यंत सोडायला नको असा विचार नाही केलाय. डायरेक्ट पाठवून दिलाय आणि सांगितलंय की हे करावंच लागेल तुम्हाला. आणि उष्ण वातावरण, उन्हाळ्यात वातावरण उष्ण. म्हणजे आपण आपल्या पोराला घराबाहेर काढताना 10 वेळा विचार मे करतो. महिना आहे ना, आणि वरचा भाग अजून उष्ण होतो. नाही, आणि आपल्याकडचे पालक रायगडवर आज पाठवत नाहीत का तर उन्हाळा आहे, ऊन लागल. आणि ह्यांनी 2 महिने पोराला उन्हात फरफटवलं. शिवाजी महाराजांनी 1000 मोहरा, 2000 नजर आणि 5000 निसार म्हणून दिले. त्यानंतर संभाजीला औरंगजेबासमोर नेण्यात आले. त्याने 500 मोहरा, 1000 नजर आणि 2000 निसार म्हणून बादशाला दिले. म्हणजे इथे दोघांनीही औरंगजेबाला वेगवेगळा नजराणा दिलाय. याच्यावरनं कळतं की याच वयापासून संभाजी महाराजांना जी नोकरी दिली आहे त्या नोकरीच्या इतबारानुसार, त्या रूलनुसार वागवलं जाते. कमी दिलेत पण ह्यांना 1000 आणि 500 पण ह्याच्यानुसार वागवलं गेलेलं आहे. म्हणजेच त्यांना आपण आता पिक्चर मध्ये बघतो तेव्हा असा एक वडील मुलाला बागेत घेऊन फिरायला घेऊन गेल्यासारखा हातात पकडून गेला जातो, पण मला तिथं आता वेगळं चिन्ह दिसते हे वाचल्यावर. हे दोघंही सेम डेझिग्नेशनची लोक आहेत. एकाचा फक्त थोडं हायर लेवल आहे, एकाचा फक्त लोअर लेवल आहे, पण हे दोघंही रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून गेलेले आहेत. संभाजी महाराज शिवाजी महाराजांचा मुलगा म्हणून नाही गेले ते. हे दोघंही स्वराज्याचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून गेलेत. आणि म्हणूनच दोघांचा नजराणा पण वेगवेगळा आहे. तो नाहीतर एकच असता, पिता पित्र असते तर. म्हणजे संभाजी महाराजांना त्या वयापासूनच एक पुत्र म्हणून न बघता राजकुमार आणि पुढचा राजा म्हणूनच बघण्यात आलंय. आणि हा दृष्टी आपल्याला हे पुस्तक वाचल्यामुळे येते. अदरवाईज आपण त्यांना पितापुत्र, लहान मुलगा, कोवळा मुलगा असंच बघतोय. ते एक मनसबदार आहेत, ऑफिशियल नोकर आहेत, आणि त्यांचा स्वतःचा एक काहीतरी मान मरातब आहे आणि तो ते फॉलो करायला तिथे गेलेले. म्हणून आपण त्यांना बघताना संभाजी महाराजांना 8-9 वर्षाचा लहान मुलगा म्हणून न बघता एक इंडिपेंडंट राजा म्हणूनच बघणं गरजेचं आहे. त्या क्षणाला हात धरलेला राजपुत्र बघायचा नाहीच आहे. दोघंही स्वतःच्या पावलानं, स्वतःच्या मर्जीनं हात हलवत त्या ह्याच्यामध्ये गेलेत आणि स्वतःचा खलिता दिलेला आहे. त्यामुळं एक गोष्ट छोटीशी इतिहासातली एखाद्या पिक्चरमध्ये बदलली तर किती मोठा कॅरेक्टरमध्ये फरक पडतो. हे 1-2 ओळी आपल्याला क्लिअर करतात की दोघांचे डेझिग्नेशन वेगवेगळे आहेत आणि दोघंही एक ऑफिशियल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तिथे गेलेले. आणि आपल्याला पिक्चरमध्ये दाखवलं जातं की हात धरून घेऊन गेलेले. ही गोष्ट नंतरची, पुढचं तर नंतरच आहे, पण पोहोचतानाच ते काय डेझिग्नेशन गेलेत. आणि आपल्याला दाखवण्यात काय येतं की त्यांनी एक वाक्य बोललेलं दाखवण्यात येत नाही. संभाजी महाराजांनी दिलेला नजराणा दाखवलाय का कधी आपल्याला? शिवाजी महाराजांनी तर दिलाच नजरा नाही, पण संभाजी महाराजांनी नजरा दिला जर का कुठल्याही पिक्चरमध्ये जर का दिसला असता तर त्यांची आपल्याला वट कळली असती की पद काय आहे त्यांची दरबारातली. बादशाह म्हणजे कोणाचाही नजराणा घ्यायला बसला नाही तिथं तो नजराणा कोणाचा देवाने खास पण नाही. याच्यावरनं कॅरेक्टर्स समजून घेताना काय डेप्थ मध्ये जाऊन कॅरेक्टर्स समजून घ्यायला लागतात. आणि त्यासाठी तुम्हाला फार रेफरन्स उपलब्ध नाहीयेत. 2-2 ओळी वाचून तुम्हाला कॅरेक्टर समजून घ्यायचे. शिवाजी महाराज सुखरूप पोचल्यानंतर शंभू महाराजांना परत आणण्याचा बेत केला. काशीपंत, विसाजीपंत यांना पत्र लिहिल्यानंतर त्रिवर्ग संभाजीला घेऊन निघाले. वाटेत काय झाले या संबंधात बखरीत वर्णन केले आहे. मथुरेत संभाजीराजांना ठेवले, त्यांच आणावे, यवनात वृत्त न कळावे या विचारात महाराज असता काशीपंत यांनी ब्रह्मवेश संभाजी महाराजांना देऊन मार्गाने घेऊन येत असता पादशाही ताकीद सर्वठाई झाली होती की शिवाजी येऊन पळून गेले त्यास अथवा त्याचे लेकास आणून देईल त्यास बक्षीस देऊन मोठ्या मरातबाने त्याचे चालवले जाईल. ह्या वाक्यावरून तुम्हाला एक लक्षात येत आहे की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या मागं फक्त मुघलांच्या कॉस्ट्युम घातलेले सैनिक नव्हते, तर त्यांनी दिवंडीच पेटवलेली की जो शिवाजी संभाजीला आणून देईल त्याला एवढे पैसे मिळतील. याचा अर्थ तुम्ही विचार करा, आजच्या आजूबाजूला आपल्या जी स्वार्थी लोक आपल्याला बघायला भेटतात अशी दिवंडी पेटवली तर सख्खा माणूस पण वैरी व्हायला वेळ लागत नाही पैशासाठी. म्हणजे त्यांच्या मागं किती फासा आवळलेला आहे, टाईट केलेला आहे हे आपल्याला ह्या वाक्यांवरनं कळतं
मगाशी आपण बघितलं की 2.5 वर्षाचे संभाजी महाराज, ज्यांची आई गेल्यानंतर, वडील युद्धावर गेल्यानंतर एकट्या आजीच्या जीवावर वाढलेलं मूल आहे 2.5 वर्षाचं. त्याच्यानंतर 5व्या-8व्या वर्षी त्याच्यावर झालेले संस्कार हे थेट लढाईसाठी रंगणात उतरण्याचे संस्कार आहेत. 9व्या-10व्या वर्षी डायरेक्ट मुघलांचा मनसबदार म्हणून त्याला डायरेक्ट पाठवण्यात आलेला आहे. डायरेक्ट पाठवलेलं आहे म्हणजे इथं शिवाजी महाराजांनी एक गलती केली की तिकडे त्यांच्या तलवार गर्दनीवरनं फिरणार आहे अशा सिच्युएशनमध्ये वाढलेला मुलगा. त्याच नंतर पुढच्या 11व्या-12व्या वर्षी त्यासोबत काय घडतंय की त्या मुलाला वडिलांना एकटं ठेवून यावं लागतंय. कुणाच्या घरी तर बांधवांच्या घरी. बरं, सिच्युएशन काय आहे बघा. मुघलांचे फक्त सैनिकच माघारी नाहीयेत तर गावोगाव उठलेली आहेत. कारण का त्यांनी दिवंडीच पेटवली बादशाहनं की जो शिवाजी महाराजांना किंवा त्यांच्या मुलाला पकडून देईल त्यास इनाम देऊ. याचा अर्थ सगळा गावच उठलाय जीवावर. अशा सिच्युएशनमध्ये तो मुलगा वडिलांच्या व्यतिरिक्त एकटा राहिलाय. 11 वर्षाच्या मुलावर लहान वयापासून आत्ताच्यापर्यंत किती प्रचंड जबाबदारी आणि किती प्रचंड संस्कार होत आहेत आणि हे आपण कायम नजरअंदाज करतो. आपण डायरेक्ट संभाजी महाराजांनी 1.5 वर्षाला सिच्युएशन चेंज झाली. कंटिन्यू प्रेशर, मेंटल प्रेशर आहे आणि किती टॉर्चर आहे मनाला. बरं, मनावर रोज आघात आहेत. आई गेल्यापासून ते आजच्या घडापर्यंत, वयाच्या 11व्या वर्षापर्यंत रोज त्यांच्यावर मेंटल संकट येताच आहेत आणि फ्रस्ट्रेशन होईल. एखादा आपल्यासारखा माणूस, धडधाकट माणूस खचून जाईल अशी सिच्युएशन असताना बरं हेच त्यांच्यासोबत आपसुक घडतंय का? तर नाही, वडिलांच्या इच्छेनं घडतंय. शिवाजी महाराजांनीच त्यांना मनसबदारी दिल्यामुळेच त्यांना आग्र्याला जावं लागलंय ना. ते काय त्यांना फिरायला किंवा आग्रा दाखवायला नाही घेऊन गेलेले. त्यांना मनसबदारी आहे स्वतःची सेपरेट, म्हणून त्यांना जावं लागतंय. ओलीस तर ते तहाच्या वेळेस, पण नंतर मनसबदारी स्वीकारली तर तुमची नोकरी झाली ना तयार. नोकरीत असल्यामुळे आपल्याला दाखवलं जातं की हात पकडून बागेत गेल्यासारखे संभाजी महाराजांना घेऊन चाललेत, पण तसं नाहीये. 2 चांगल्या डेझिग्नेशनची माणसं आहेत, म्हणजेच शिवाजी महाराजांनी त्यांना गुंफलंय राजकारणात. आपल्याकडे 8 आणि 10 वर्षाच्या पोराकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यांचा आपल्या 8 आणि 10 वर्षाच्या मुलाच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, याच्यातच आपल्याला कळून जातं की संभाजी महाराज घडले ते उगाचच नाही. त्यांच्यावर हे संस्कार जन्मापासूनच होते. 2.5व्या वर्षापासूनच, आई गेल्यापासूनच त्यांच्यावर हे संस्कार आहेत की तुला राजपुत्र म्हणूनच जन्म. 2.5व्या वर्षी तरी का, जन्माला घालायच्या आधीपासूनच आईचं दूध नसल्यापासून संकट आहेत. आणि ह्या मुलाचं कॅरेक्टर समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ह्या मुलाचं म्हणतोय मी, संभाजी महाराजांचं नाही. संभाजी महाराज ही व्यक्ती अत्यंत वेगळी बनते पुढे गेल्यावर. इथे आपण बघतोय की 10 आणि 11 वर्षाचा मुलगाच काय बनतोय हे ज्याला समजलं त्याला कळणार की संभाजी महाराज पुढे जाऊन असे का आहेत. खरी जी मुहूर्तमेढ आहे ना, खरी जे बाळकडू आहे ना, ते इथंच आहे. हे जर का पाजलं गेलं नसतं तर पुढचा संभाजी जन्माला झाला नसता. आणि मग सगळीकडेच हे जन्माला आल्यापासून कंटिन्यूच. आपण काय म्हणतो की मुलगा 20व्या वर्षी झाला की आपण तो फ्युचरमध्ये काय करणार हे ठरवू. इथं तसं नाही बघायला भेटत आपल्याला. इथे लहानपणापासूनच ध्येय आणि सगळ्या गोष्टी निश्चित आहेत आणि त्या हिशोबानं प्लॅनिंग, एक्झिक्युशन चालू आहेत. नुसते प्लॅनिंग पण नाही करू असं नाही, एक्झिक्युशन. मग अशीच वाचली 9व्या वर्षी 5,000 आणि 7,000ची लढाईवर शिवाजी महाराजांनी, त्याच्यापेक्षा 2.5व्या वर्षी त्यांनी तर त्याला हेच करून टाकलेले की राज्य स्वराज्य सांभाळायचंय, जे सांगूनच ठेवले ना 2.5व्या वर्षी. डायलॉग काय सांगितलाय की माझ्या मागं माझ्या मुलाची काळजी करा असं नाही, माझ्या मागं हा राजा. 2.5व्या वर्षी म्हणजे अफजल खानाला भांडताना तो समर्थ 2.5व्या वर्षी जबाबदारी टाकून दिली की हाच सांभाळेल आणि हाच करेल. म्हणजे असं नाही की बाबा माझ्या पोराचं काय होईल, आई तर आत्ताच गेली आहे, 1 महिना झालाय, 2 महिन्यांनी कदाचित अफजल खानासोबत मी गेलो तर माझ्या पोराचं काय होईल. विचारच नाही मनात. विचार हाच, माझं जरी काय झालं ह्या पोराला पुढं मोठं करायचं आणि ह्याला राजा बनवायचं. हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. छत्रपती संभाजी महाराज समजून घ्यायचे असतील ना तर हा शंभू बाळ समजून घेणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला संभाजी कळणारच नाही. आणि शंभू बाळ समजून घेण्यासाठी हा जो काही काळ आहे तो समजून घेणं गरजेचं आहे. आता आपण सुधागडला जेव्हा जाऊ तेव्हा सुधागडला आपण थेट छत्रपती संभाजी महाराज झाल्यानंतरच्या गोष्टी बघणार आहोत. कारण का तिथल्या ज्या गोष्टी आहेत, आज आपण पुरंदरला आलो म्हणून त्यांचं बालपण, थोडंसं राजकारण ह्याचा भाग पाहिला, पण सुधागडला गेल्यानंतर सुधागडला घडलेल्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे अकबरसोबतचं राजकारण आणि 2 म्हणजे आपल्याच वरिष्ठांसोबत, अधिकाऱ्यांसोबत घडलेलं राजकारण. ह्या 2 गोष्टी का निवडल्यात आणि सुधागड का निवडलाय, ह्या दोन्ही गोष्टींमध्ये संभाजी महाराजांनी केलेला न्याय निवाडा त्यांचा संयमी आणि संतापी दोन्ही स्वभाव दाखवतो. वेळेप्रसंगी तो रुद्रावतारी कसा घेऊ शकत होता आणि वेळेप्रसंगी हा शंभू शांत भोळा शंभू कसाही होऊ शकत होता. ह्या दोन्ही घटना ह्या सुधागडला जाणवतात आणि हे एकाच किल्ल्यावर झालं हे विशेष आहे. आता आपण बालपण आणि राजकारणाच्या ह्या टप्प्यापर्यंत थांबू. आता किती वाजलेत? 2:30 वाजले. आपण 3च्या टायमिंगनुसार पर्यंत आपण निघतोय. आपण आता निघू म्हणजे आपल्याला साधारणतः 7 वाजतील पोचायला.
नाही उशीर होईल. 7-8 वाजतील ना, जाऊ दे ना, पण तेवढं आहे तेवढं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. किल्ले पुरंदर येथून छत्रपती शंभू महाराजांच्या बलिदानाचे बाळकडू समजून घेत पचवत आम्ही आमचा पुढचा प्रवास किल्ले सुधागडकडे चालू केला. रात्री तामणी घाटातून परत जाताना छत्रपती शंभूराजांच्या स्मृती मनात तरंगत होत्या. आता पाहूयात उद्या शंभूराजांचा स्वभावाचा कोणता गुणवैशिष्ट्य आपल्याला समजतो किल्ले सुधागड येथे.